तो आता आपण स्टार्ट करू की प्रोजेक्ट सी पॅनल मध्ये कसं अपलोड करायचं आहे. ठीक आहे. तो इथे स्टेप लिहिलेला आहे मी आणि त्या स्टेपला आपण अकॉर्डिंग टू फाईल आपण फॉलो करू. ठीक आहे. इथे पहिले लिहिलं आहे की आपल्याला सी पॅनलला लॉग इन वगैरे करायचं आहे. ते सगळं लॉग इन वगैरे करू. सगळ्यात पहिले आपण प्रोजेक्ट बघून घेऊ आपल्याकडे काय आहे तर. तो आपल्याकडे अटेंडन्स पोर्टल नावाचा हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टला मी रन करतो. ठीक आहे. इथे कमांड टाकलेली आहे आणि मी हा प्रोजेक्ट मी इथे लोकली रन करतो सुरुवातीला चेक करण्यासाठी. तो आपला हा करंट मध्ये प्रोजेक्ट. अशा पद्धतीने हा लोकलवर रन करताय. याचे राउट्स वगैरे व्यवस्थित काम करताय. इथे अटेंडन्स वगैरे सगळं काही इथे अवेलेबल आहे. ओके. क्रड ऑपरेशन वाला प्रोजेक्ट आहे हा बेसिकली. ठीक आहे. तो हा प्रोजेक्ट आपण इथे अपलोड करू. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात पहिले या प्रोजेक्ट ला पहिले आपल्याला झिप करून घ्यायचा आहे. तो इथे झिप नावाचं एलिमेंट करतो इथे एरर मध्ये. हम्म. आता झिप होत आहे हा. ओके. तो आता इथे आपल्याकडे हा प्रोजेक्ट मी झिप केलेला आहे कम्प्लीट. ठीक आहे. अ, आता मी काय करणार या प्रोजेक्टला मी अपलोड करणार माझ्या सी पॅनल वर. ठीक आहे. सो आता मी करंटली काय करणार सी पॅनलला लॉग इन करणार. सुरुवातीला मी स्टार्टिंग पासून स्टेप दाखवतो. इथून मी सी पॅनल वरून लॉग इन करतो. लॉग इन टू द सी पॅनल. बाकी सगळे टॅब्स मी सध्या पुरती हटवून देतो. सो आता जर असं बघितलं तर माझा हा जो करंटली जो डोमेन आहे. ठीक आहे. तो डोमेन असा आहे क्वांटम बाईट डॉट साईट म्हणून. तर मी याला चेक करतो की हा आता करंटली ब्लँक आहे. नो फॉन्ट म्हणून दाखवत आहे. ठीक आहे. तर मी इथे लॉग इन केलं. सगळ्यात पहिले आपल्याला जायचं आहे फाईल मॅनेजरवर. ठीक आहे. याच्या अगोदर आपल्याला पहिले चेक करायचं आहे. इथे इथे मी स्टेप्स मध्ये दिलेलं आहे की आपल्याला फाईल मॅनेजर याचा आहे प्रोजेक्ट वगैरे हा टाकायचा आहे. ठीक आहे. हे स्टेप्स आपण फॉलो करू. पण त्याच्या अगोदर आपल्याला चेक करायचं की आपलं डोमेन साठी कोणती डायरेक्टरी अलोकेट झालेली आहे. ठीक आहे. तर आपण इथे जाऊ. तर सगळ्यात पहिले इथे डोमेन नावाचा एक ऑप्शन तुम्हाला भेटेल. हा डेटाबेस झाला, हा डोमेन झाला. ठीक आहे. डोमेन नावाचं इथे ऑप्शन आहे. तर डोमेन मध्ये जाऊ. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपण आपली जे डोमेन आहे ते चेक करू अँड देन त्याच्यानंतर डॉक्युमेंट रूट बघू. तर डॉक्युमेंट रूट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इथे की आपल्याला रूट फोल्डर काय राहणार आहे. तर त्यासाठी इथे बघा मी इथे काय दिलंय जे आपलं डोमेन नेम आहे जे फोल्डर्स आपण तिथे क्रिएट करू त्या फोल्डरच्या नेक्स्ट मध्ये आपल्याला पब्लिक इथे स्टोअर करायचे आहे. ठीक आहे. इथे एक चुकी झालेली आहे. झील हायर हा एक आणखी एक डोमेन आहे. त्याच्यामध्ये बस आपल्याला इथे पब्लिक एचटीएमएल नावाचा फोल्डर आपण इथे सेट केलेला आहे. तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे प्रॉपरली इथे कसं आपल्याला अपलोड करता येईल ते आपण बघू. ठीक आहे. आपण इथे चेंज करून टाकू नाव. कॉपी करतोय. ओके. तो याच्यासाठी हे अवेलेबल नाही आहे. काही हरकत नाही. बट आपण जर कोणता दुसरा जर नवीन डोमेन बनवला तर त्याच्यासाठी आपण सेम याच टेक्निकचा फॉलो करू. त्याचं पर्टिक्युलर डोमेनचं नाव लिहायचं आणि then त्याच्यानंतर त्याला पब्लिक म्हणून असाइन करायचं. ठीक आहे. सो आता आपण काय करू वापस आपल्या चॅनलवर जाऊ आणि जी स्टेप्स आहे ही वाली फर्स्ट स्टेप्स आहे ही सेकंड स्टेप अगोदर केली आपण चेक केलं आणि देन त्याच्यानंतर आता हे जो आपला जो रूट डायरेक्टरी आहे ठीक आहे त्या रूट डायरेक्टरीवर आपण रिडायरेक्ट करू डायरेक्ट फाईल मॅनेजरवर जाऊ. फाईल मॅनेजरवर गेल्यावर आपल्याला इथे हे बघा इथे हे आहे ते इथे काही ऑलरेडी वस्तू ठेवलेल्या आहे. तुमच्या केसमध्ये हे सगळं ब्लँक आहे. ठीक आहे. ते इथे आपल्याला काय करायचं आहे आपण जी झिप बनवली आहे त्या झिपला इथे अपलोड करायचं आहे. ठीक आहे. सो मी इथे झिपला काय करतो मी इथे अपलोड करतो. जसं माझा हा प्रोजेक्ट होता तो मी इथे अपलोड करतो. तो हा थोडा टाइम घेईल. तो आता आपला प्रोजेक्ट ना इथे अपलोड झालेला आहे. इथे दिसत आहे अटेंडन्स अंडरस्कोर पोर्टल म्हणून. आता मी याला एक्सट्रॅक्ट करतो इथून. ठीक आहे. सो आता हे एक्सट्रॅक्ट होणार इथून. ओके.
तो आता आपला हा प्रोजेक्ट इथे अटेंडन्स पोर्टल म्हणून इथे एक्सट्रॅक्ट झालेला आहे. आपल्याला इथे काय करायचं आहे, ह्या फोल्डरला पूर्ण इथून कॉपी करायचं आहे, सॉरी मूव्ह करायचं आहे आणि याला आता इथे पेस्ट करू आपण. ठीक आहे. तो इथे मी इथे प्लेस पेस्ट केलाय. तो आता हा मूव्ह होणार. ठीक आहे. सो मी बॅक जातो आता आणि आता याला जर रिफ्रेश केलं तर आता अशा पद्धतीने आपल्याला आपला प्रोजेक्ट दिसणार. ठीक आहे. अजूनपर्यंत हा कम्प्लीट झालेला नाहीये. ठीक आहे. जे अनवॉन्टेड फाईल आहे तुम्ही डिलीट करू शकता. जसं की एक्स्ट्राची जी झिप वगैरे आहे, त्याची आता नीड नाही आहे. तुम्ही इथे डिलीट करणार. सो आता आपण काय करणार, इथे चेक करू की काय काही दिसतंय का याच्यात अपडेट वगैरे आपल्याला. जी आपण साईड घेतली होती पुढे गेली. हा, तो रिफ्रेश केलं तर सध्या आपल्याला इथे काही दिसत नाहीये. चेक करू. हा, ठीक आहे. सो आता आपल्याला इथे काय दिसतंय, म्हणजे प्रोजेक्ट अपलोड झालेला आहे. ठीक आहे. आणि इथे काहीतरी हा म्हणजे डेटाबेसचा एरर म्हणत आहे. ठीक आहे. सो आपण याला कसं सॉल्व्ह करणार हे बघू. ठीक आहे. तर cPanel वर माझा प्रोजेक्ट आलेला आहे. इथे env फाईल वगैरे सगळे आलेले आहेत. तर हा डेटाबेसचा एरर आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला इथे डेटाबेसचे क्रेडेन्शियल इथे अपलोड करावं लागेल. ठीक आहे. डेटाबेसचे जे काही क्रेडेन्शियल आहे ते आपण बघू इथे. ठीक आहे. सॉरी, जर आपल्याला इथे .env जर मी फाईल एडिट करतो, तर इथे आपल्याला माहित पडेल की की काय म्हणजे हे आहे. ठीक आहे. तो सगळ्यात पहिले आपल्याला इथे ऍप URL नावाचा एक ऑप्शन असतो. त्या जागी आपल्याला काय करावं लागते, जे आपली जे डोमेन नेम आहे, जी साईट आहे ती तिथे अपलोड करायला लागते. ठीक आहे. तुम्ही इथे एस्टेबल टिपी लोकल होस्ट ठेवून जे आपले क्रेडेन्शियल आहे ते इथे मी हे करेल. आता डीबी कनेक्शन आपल्याला इथे सेट करायचं आहे प्रॉपरली. तर आपण काय करू, नवीन क्रेडेन्शियल इथे क्रिएट करू म्हणजे आपल्याला माहित पडेल की नवीन डेटाबेस वगैरे कसं इथे अपलोड होतो. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करायचं, वापस cPanel वर जायचं. तो इथे डेटाबेस नावाचा एक ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवर PHP माय ऍडमिन जायचं या फिर मॅनेज डेटाबेस करायचं. तो आता करंटली आपल्याकडे कोणता डेटाबेस आपण यासाठी असाइन नाही केलाय, तर आपण मॅनेज डेटाबेस मध्ये जाऊ, एक नवीन डेटाबेस क्रिएट करू. ओके. एक इथे एक जुना काही डेटाबेस वगैरे आहे जो अनवॉन्टेड आहे, मी त्याला डिलीट करणार. ठीक आहे. मला हा नीड नाहीये, तुम्ही याला डिलीट करतो. डिलीट डेटाबेस. एक नवीन मी इथे क्रिएट करतो. या डेटाबेसचं नाव ठेवतो मी टेस्ट. ठीक आहे. तो मी क्रिएट करतो, इथे क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. आणि इथे टेस्ट झील हायर अंडर 1_टेस्ट म्हणून हे इथे नाव झालेलं आहे. ठीक आहे. आता हा आपल्याला असाइन पण करायचा आहे. ठीक आहे. तो ऍड युजर टू डेटाबेस म्हणजे पर्टिक्युलर त्या डेटाबेसला एक युजर असाइन करू. ठीक आहे. सो आपण हा इथे डेटाबेस सिलेक्ट करू टेस्ट आणि ऍड करू. आफ्टर दॅट तो आपल्याला एक ऑप्शन देतो की काय काय हा परमिशन यूज करू शकतो. तो मी याला ऑल प्रिव्हिलेज मी प्रोव्हाइड करतो आणि मेक चेंज ऑप्शन करतो आणि गो बॅक करतो. रिटर्न जाऊ आपण बॅक त्या पेजवर आणि इथे आता आपल्याला इथे क्रेडेन्शियल्स वगैरे जे काही आहे ते आपण इथे युजर वन साठी आपण हे करू शकतो. तर मी काय करणार, इथे क्रेडेन्शियल मी स्वतः क्रिएट करतो. चेंज पासवर्ड नावाचा एक ऑप्शन आहे. ठीक आहे. एक पासवर्ड मी आता अ, इथे असाइन करतो. जसं की वाटलं तर आपण एक पासवर्ड जनरेट सुद्धा करू शकतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे कॉपी करायचं आहे. ठीक आहे. जनरेट पासवर्ड करू आणि यूज पासवर्ड करू. ओके. तो आता हा पासवर्ड आपला चेंज झालेला आहे. ठीक आहे. आणि पासवर्डला अपडेट करून द्यायचा. ठीक आहे. तो आता आपल्याकडे पासवर्ड अवेलेबल आहे आणि डेटाबेसचं नाव वगैरे काय ते सगळं आपल्याकडे इथं अवेलेबल आहे. ठीक आहे. तो ओके. तो इथे आता आपल्याकडे बघा इथे दिसून पडलेला आहे एक टेस्ट नावाचा आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. आपण हा ऍक्शन रिनेम वगैरे पण करू शकतो याला. पण सध्या मी काही करणार नाहीये. तो आता आपला जो पासवर्ड आहे तो इथे विदाउट अंडरस्कोर इथे पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. डेटाबेसचं काय नाव आहे, आपलं जे काही नाव ठेवलं आहे आपण ते नाव आपल्याला इथे डेटाबेसचं ते कॉपी करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला ते गेलं डेटाबेस नेम मध्ये आपल्याला ते नाव टाकायचं आहे, डेटाबेसचं नाव आणि युजरचं नाव सुद्धा आपल्याला टाकायचं आहे जे की आपलं हे आहे. ठीक आहे. कॉपी केलंय आणि युजर कुठे गेला, हा जे रूट आहे त्याच्या जागी आपल्याला डेटाबेसचं नाव टाकायचं आहे. ओके. सो आपलं हे सगळं काही काम झालेलं आहे. मी इथे सेव्ह चेंजेस करणार आणि सेव्ह चेंजेस केल्यानंतर इथे मी अपडेट करतो याला, बघू काय होते.
एक आणखी आपल्याला एक काम करायचं आहे. जसं आपण फाईलमध्ये जाऊ. ठीक आहे. या फाईलमध्ये आपलं बघा हे अपडेट ई-एन-वी आपण सगळं काही केलेलं आहे. ठीक आहे. ही वाली स्टेप 4 वालं काम केलेलं आहे आपण. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एक फाईल आपल्याला क्रिएट करायची आहे आर्टिशन क्लिअर डॉट पीएचपी नावाची. ती फाईल आपण इथे क्रिएट करू. आपल्या प्रोजेक्टमध्ये जाऊन एक न्यू फाईलवर मी क्लिक करतो आणि ही फाईलचं नाव मी इथे पेस्ट करतो. ठीक आहे. आणि या फाईलच्या आत जे आर्टिसन ही फाईल आहे त्याला मी काही कोड आपल्याला अप्लाय करायचे आहे. ते कोड इथे मी ठेवलेले आहेत. ठीक आहे. हे कोड आपल्याला तिथे टाकायचं आहे. ठीक आहे. इथून इथपर्यंत आपल्याला कॉपी करायचं आहे. आणि इथे पेस्ट करायचं आहे. ओके. सेव्ह करणार मी. आणि काय करायचंय आता जी आपली काही ही आहे. ठीक आहे. इथे आपल्याला एक रन करायचं आहे. जी आपली आर्टिसन क्लिअर नावाची जी फाईल होती ती रन करायची आहे. ओके. तो युजुअली पाळले जातात का अशा टाईपचा एक एरर येतो जेव्हा आपण डेटाबेसचे क्रेडेन्शियल वगैरे टाकतो त्यामध्ये. ठीक आहे. आता हा एरर रिझॉल्व्ह करण्यासाठी काय इथे प्रॉब्लेम काय दिला आहे हे आपण वाचू. ठीक आहे. एसक्यूएल स्टेट बेस टेबल ऑर व्ह्यू नॉट फाउंड. ठीक आहे. याच्यामध्ये सेशन नावाचा जो टेबल ते टेबलमध्ये सेशन नावाचे जे काही टेबल आहे तो एक्झिस्ट नाही करत आहे. त्याच्यामुळे हा एरर देत आहे. तर याला एररला रिझॉल्व्ह करण्यासाठी सिंपल ऑप्शन असते. ठीक आहे. आपण काय करू जो टेस्ट नावाचा जो काही आपला डेटाबेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला अपलोड करायचा आहे. ठीक आहे. तो अपलोड कसं करायचं जो आपला लोकल मधून आपण काय करायचं एक बॅकअप घेऊन घ्यायचा. ठीक आहे डेटाबेसचा आणि याला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा. ठीक आहे एक्सपोर्ट करून घ्यायचा आणि काय करायचं इथे यायचं आपल्या सी पॅनलच्या काय म्हणता याला डेटाबेस मध्ये आणि इथे इम्पोर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. तुम्ही करून दाखवतो तुम्हाला इथे इम्पोर्ट. ठीक आहे. मी इथे चूज फाईल करणार आणि इथून जो माझा डेटाबेस मी इथून डाउनलोड केलेला आहे तो हा आहे आणि मी याला काय करणार मी अपलोड करून घेणार. ठीक आहे. इम्पोर्ट करून घेणार अँड बघा इथे झालेलं आहे. अँड त्याच्यानंतर जर मी इथे आपल्या जो या साईटवर बघणार आणि याला अपडेट करणार ते तुम्ही बघू शकता इथे वेल जो काही आहे प्रोजेक्ट छान पद्धतीने वर्क करत आहे. सो आता काही इथे अडचण येते का एकदा चेक करून घेऊ. ठीक आहे. काही अडचण वगैरे येत नाहीये. एकदम परफेक्टली फाईन वर्क करत आहे. सो आता इथे आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो अपलोड झालेला आहे. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला इथे मॅनेज करायला लागतो आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर मला सांगा.